बिना सोडा घालता भजी आतून एकदम मऊ आणि वरून मस्त कुरकुरीत होऊ शकतात. हो, अगदी नक्की, आणि माझी नेहमीची पद्धत वापरून. नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये. पावसाळा असो किंवा संध्याकाळचा चहाचा वेळ, गरमागरम कांदा भजीची मजाच काही वेगळी असते. यामध्ये आपण एक छोटासा सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, ज्यामुळे भजी जास्त तेल पित नाहीत. म्हणून ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण काही छोट्या टिप्स तुमची भजी प्रत्येक वेळी परफेक्ट बनवतील. चला तर मग सुरुवात करूया. कांदा भजी करण्यासाठी 4 लहान मोठे आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत. त्याची वरची टर्पल काढून त्याचा खालचा आणि वरचा भाग काढून घेतलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कांदा चिरतो त्यावेळेस तो पटकन असा मोकळा होतो, म्हणजे याच्या पाकळ्या पटकन अशा मोकळ्या होतात. तर आपल्याला हा कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर आपल्याला हा चाकूने चिरायचा नाही, जरा वेगळी पद्धत मी दाखवणार आहे. तर आपल्याला स्लाइसर घ्यायचा आहे आणि याच्यावरती कांदा असा धरायचा आहे आणि आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. म्हणजे एकसारखा बारीक असा आपला कांदा चिरून तयार होतो, कट होतो. जर अखंड घेतला तर त्याचे गोल गोल स्लाइस पडतात. तर अशा पद्धतीने बघा हा कांदा आपला कट होतोय. तर याच पद्धतीने सर्व कांदे मी कट करून घेते. कांदा आपला कट करून झालेला आहे. अगदी 5च मिनिटात हा कांदा आपला कट करून झालेला आहे. तर हा कांदा आपण एका बाउलमध्ये काढूया. यासाठी आपल्याला हाताने कांदा सुट्टा करायची गरज नाही. अगदी सुट्टा असा आपला मोकळा झालेला आहे कांदा. तर कांदा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आपल्याला यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिरची तिखट आहे म्हणून मी 2च घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळ्या आणि 8-9 कढीपत्त्याची पाने. आणि आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, मिरची अशी मोठी मोठी ठेवायची आहे. तर आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर या कांद्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मीठ पूर्ण कांद्याला असं चोळून घ्यायचं आहे. कांद्याला व्यवस्थित असं मीठ चोळून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये आपण हिरव्या मिरची जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे. 1 चमचा बेडगी मिरचीचं हे मिरची पूड आहे. ही तिखटासाठी नाही, फक्त रंगासाठी मी वापरलेली आहे. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंगामुळे भज्याला तेल पकडत नाही, भजी तेलकट अजिबात होत नाहीत. आणि अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. असा जर चोळून घातला तर याचा छान फ्लेवर भज्यामध्ये उतरतो. भजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने घ्या, हलवा किंवा हाताने कसंही आपण हलवू शकतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आपल्याला सुरुवातीला अर्धा कप यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडं थोडं करून मी पीठ घातलेलं आहे. तरी पण हे थोडंसं असं पातळच आहे. हे सर्वच पीठ आता आपल्याला घालावं लागेल, म्हणजे आपल्याला 1 कप पीठ यामध्ये लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं 2 लहान चमचे तेल घालायचं आहे. यामध्ये आपण सोडा घालणार नाही, सोड्यामुळे भजी तेलकट होतात. आणि आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल गरम आहे, चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे. या पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे, म्हणजे भजी आपली एकदम कुरकुरीत होतात.
तेल आता यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आपण आता भजी तयार करूया. भजी तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण भजी सोडूया. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण भजी यामध्ये सोडू शकतो. भजी तर आपण नेहमीच खातो, पण पावसाळ्यामध्ये खाण्याची मजाच काही वेगळी असते. खूप छान लागतात आणि खावीशी सुद्धा वाटतात. तर आपल्याला ही भजी दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. मध्यम आचेवरती मी भजी छान अशी तळून घेतलेली आहेत. आता यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. अशा त्या कट करून घ्यायच्या आहेत मध्ये, म्हणजे तेलामध्ये फुटणार नाही. आणि थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे. यामुळे भज्यांना खूप छान टेस्ट येते. आणि मिनिटभर आपल्याला हे यामध्ये असं तळून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही भजी काढून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने सर्व भजी मी तळून घेते. या भज्यांना खेकडा भजी सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने आपली सर्व भजी तळून झालेली आहेत. अजिबात तेलकट न होणारी, वरून एकदम अशी खुसखुशीत अशी आपली भजी तयार आहे. सध्या पावसाळा चालू आहे. तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीची भजी नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.